नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग पोहोचली शिगेला. दर्गो पाटलांसह विविध मानकऱ्यांच्या घरी उजळले दिवे, तर मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा झाली सज्ज. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर. सोलापूर रेल्वे विभागातील विविध विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तळागाळातील जनतेला न्याय देऊन भारत देश विकसनशील केला. जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन. आणि सोलापूर शहर पोलिसांनी केली दमदार कामगिरी. सुमारे 69 लाखांचा मुद्देमाल केला फिर्यादीस परत. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सलोनी अग्रवाल आणि सुष्मिता अग्रवाल या अग्रवाल भगिनींनी पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे चार्टर्ड अकाउंटंट आणि बॅचलर ऑफ आर्ट्स या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोलापूर शहरातील संजय अग्रवाल यांच्या दोन्ही मुलींनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सलोनी अग्रवाल हिने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटंट ही महत्वाची आणि अवघड परीक्षा विशेष प्रावीण्य मिळवत उत्तीर्ण झाली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून तिने यश संपादन केले आहे. तर सुष्मिता अग्रवाल हिने देखील श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या माध्यमातून बॅचलर ऑफ आर्किटेक्ट या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये 3ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्याच पद्धतीने प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट अँड डिझायनिंग नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये प्रॉडक्ट डिझायनर या शाखेतून प्रथम क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाली आहे. अग्रवाल भगिनींच्या या अलौकिक यश संपादन केल्यामुळे अग्रवाल परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग शिगेला पोहोचली असून यात्रेचे मानकरी मुस्तारे यांच्या घरात दिवे बसवणे हा धार्मिक विधी संपन्न झाला. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मंगळवारी यात्रेतील मानकरी मल्लीनाथ मुस्तारे यांच्या घरी मंगलमय वातावरणात देव्हाऱ्यामध्ये दिवे बसवण्याचा धार्मिक विधी पार पडला. यात्रेनिमित्त दरवर्षी मानकऱ्यांच्या घरी दिवे बसवले जातात. ही परंपरा 900 वर्षांपासून चालत आली आहे. सोमवारी सकाळी यात्रेतील मानकरी संजय हब्बू यांच्या उपस्थितीत मानकरी मुस्तारे यांच्या घरी भक्तिभावाने दिवे बसवण्यात आले. याप्रसंगी पूजाविधी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर संजय हब्बू यांची पाद्यपूजा करून आरती करण्यात आली. यावेळी मल्लीनाथ मुस्तारे, आनंद मुस्तारे, महादेवी मुस्तारे, विजया मुस्तारे, ऐश्वर्या मुस्तारे, नील मुस्तारे आदी उपस्थित होते. कुटुंबातील सदस्यांनी श्रींच्या पूजेमध्ये भाग घेतला. यानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला. दिनांक 9/1/2024 आजपासून कसब्यातील श्री मानकरी यांच्या घरी दिवे लावण्याचा सुरुवात होत आहे. मुस्तारे, मसरे, धुम्मा, कोबडे, दर्गो पाटील या मानकरीच्या घरी आज दिवा बसतात. आणि 11 तारखेला मेन मानकरी म्हणजे हिर्याबू असतील, देशमुख असतील, शेटे, कुंभार हे यांचे काही दिवा 11 तारखेला बसतात. कारण वर्षाला अधिक मास आला की एक दिवस पुढं जातो. कारण 12 तारखेला ते 13 तारखेला आणि दिवाला 8 तारखेचं 9 तारीख, 9चं ते 11ला येते. असं वर्षाची परंपरा ही यात्रा चालत आलेली आहे. आज मुस्तारेच्या घरी दिवा लावण्याचा कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला बोलून त्यांनी मान सन्मान देऊन श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मंदिर परिसरात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वतीने सिद्धेश्वर मंदिर परिसरात एका मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस यंत्रणा कमी वेळेत अगदी सज्ज असल्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अन्यथा घडल्यास यासाठी पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सजग सावध राहील याचा नमुना यावेळी सादर करण्यात आला. दरम्यान याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्ध यांनी अधिक माहिती दिली. सर, काय नेमकाच श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती. काय नेमकी घटना घडलेली आहे? आज माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाने सिद्धेश्वर मंदिरात एक मॉक ड्रिल ही घेण्यात आली की येणाऱ्या यात्रा काळात काही अचानक घटना घडली तर ती घटना घडल्यानंतर त्या घटनेला आपण कसं तात्काळ तोंड देऊ या अनुषंगाने एक मॉक ड्रिल घेण्यात आली. त्या मॉक ड्रिलमध्ये QRT पथक आणि RCB पथक आणि FC पोलीस स्टेशनचा स्टाफ असं सामील झालेला होता. यावेळी पोलीस यंत्रणेच्या विविध शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर शहराच्या हवामानात अचानक बदल झाल्याने सकाळपासून सर्वत्र आल्हाददायक गारवा आणि ढगाळ वातावरण पाहावयास मिळाले. नेहमीच उष्णकटिबंधात असणारे सोलापूर शहर मंगळवारी मात्र थंड हवेचे ठिकाण म्हणून अनुभवण्यास मिळाले. शहराच्या हवामानात अचानक बदल झाल्याने सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण आणि आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. दिवसभर सूर्यनारायणाने दर्शन दिले नाही, त्यामुळे तापमानात घट झाल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान आज पहाटे 5 वाजता शहरातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. हवामानात आणखी 2 दिवस बदल राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पुढील 2 दिवस असेच हवामान राहील असे सांगण्यात येत आहे. तलाठी भरती प्रकरणी SIT स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक कुलकर्णी यांनी केली आहे. राज्य शासनाकडून नुकत्याच पार पडलेल्या तलाठी भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नियमबाह्य गुण मिळाल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. एका खासगी संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात आल्याने यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केलाय. दरम्यान हजारो रुपयांची फॉर्म फी भरत लाखो विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला. खासगी संस्थेने राबवलेल्या या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना एकूण गुणांपेक्षा जास्त गुण देण्यात आल्याने ही भरती प्रक्रिया चुकीची झाल्याचा आरोप करत या भरती प्रक्रियेची SIT चौकशी करावी आणि तलाठी पदाच्या या पुढच्या सर्व भरत्या MPSC कडून व्हाव्यात अशी मागणी देखील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे, काय एकंदरीत आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षानंतर लाखो विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना आत्ता कुठेतरी शासनाने नोकर भरती जाहीर केली होती आणि या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोच्या घरात होती आणि नोकर भरतीची संख्या ही काही शेकड्यामध्ये होती. परंतु असं असताना देखील ही भरती पारदर्शक करणं अतिशय आवश्यक असताना दुर्दैवानं TCS नावाच्या कंपनीला ही भरती देण्यात आली आणि या भरतीचं कंत्राट TCSला देण्यात आल्यामुळं या भरतीमध्ये तलाठीच्या भरतीमध्ये प्रचंड मोठा गैरव्यवहार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी ही सदर भरती झालेली आहे. अशा पद्धतीचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि अनेक विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच या शासनाला आव्हान आहे, तात्काळ सदर भरती रद्द करा. जे मुलं अनेक वर्षापासून आपलं गाव खेड्यापासून पुण्या मुंबईला येऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी सोलापूर विभागाचे लातूर रोड कुर्डुवाडी सेक्शनची व्यापक पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरणी यादव यांनी सोलापूर विभागातील लातूर रोड कुर्डुवाडी सेक्शनची व्यापक तपासणी केली. सोलापूर विभागातील विविध ठिकाणी प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेच्या मूल्यांकनावर या तपासणीत लक्ष केंद्रित करण्यात आले. पाहणी दरम्यान यादव यांनी लातूर कुर्डुवाडी सेक्शनच्या विंडो ट्रेलिंग तपासणीतून सुरुवात करून महत्वाच्या क्षेत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली. येथे त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचे मूल्यमापन केले आणि एक निर्बंध आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली. त्याचप्रमाणे लातूर रोड स्टेशन ते लातूर स्टेशन दरम्यान उच्च गती ट्रायल चाचणी सुरू केली. लातूर स्थानकावरील सखोल तपासणी सुरू झाली आहे. यादव यांनी स्टेशन डेव्हलपमेंट, प्रवासी सुविधा आणि सेवेच्या दर्जाच्या महत्वावर भर दिला. प्रवासी सेवा वाढवण्याच्या रेल्वेची वचनबद्धता प्रदर्शित करून ज्यात तपासणीमध्ये ट्रेक मशीन सायडिंगची तपासणी केली. पुढील टीटीई रेस्ट हाऊस, अमृत स्टेशन स्कीम अंतर्गत स्टेशन डेव्हलपमेंट, बुकिंग ऑफिस, एटीव्हीएम, अपग्रेडेड एसी वेटिंग रूम्स, स्टेशनची स्वच्छता, वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टोअर्स, लेडीज टॉयलेट, न्यू एफओबी आणि स्टेशन सर्क्युलेटिंग क्षेत्रात समाविष्ट होते. त्यासह यादव यांनी आरपीएफ थाना, रनिंग रूम, लॉबीचीही तपासणी केली. साहित्याचे मूळ शोधून कवी आणि लेखकांनी लेखन केले पाहिजे. यामुळे साहित्याचे सत्व सापडेल आणि साहित्य समृद्ध देखील बनेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या संलग्नित महाविद्यालयातील महाविद्यालयांच्या नियतकालिका स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा परिचय प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी करून दिला. कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांनी महाविद्यालय स्तरावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या वार्षिक नियतकालिकांमधून लेखन करून अनेक कवी व लेखक आज घडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळून लेखन कौशल्याला खऱ्या अर्थाने चालना मिळते. दर्जेदार नियतकालिका आज प्रकाशित होत आहेत ही आनंदाची बाब आहे. मी देखील नियतकालिकांमधूनच लिखाणाला सुरुवात केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून देखील नियतकालिकांची स्पर्धा घेऊन कवी व लेखकांचा सन्मान केला जातो ही खरेच कौतुकाची व अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्राध्यापक भालेराव यांनी बाप, काट्याकुट्यात तुडवीत रस्ता, जन्म आदी विविध कविता व ओव्या सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले, आज कला व वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व तज्ज्ञ लोकांनी विविध लेखन करून साहित्य क्षेत्रात योगदान ते देत आहेत. यात प्रामुख्याने जयंत नारळीकर यांच्यासारख्या थोर तज्ज्ञांचा समावेश होतो. विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयात आयोजित नियतकालिका स्पर्धेत सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यात लेखन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा यांनी शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहर पोलिसांनी दमदार कामगिरी करत तब्बल 69 लाखांचा मुद्देमाल फिर्यादीस परत दिला. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे पोलीस रेझिंग डे 2024 अनुषंगाने पोलीस आयुक्त राजेंद्र माने सोलापूर शहर यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय शहर हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले एकूण 47 गुन्ह्यातील सुमारे 69 लाखांचा मुद्देमाल हा संबंधित फिर्यादीस सुपूर्द करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या वेळी राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस निरीक्षक सायबर सेल, सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी, संबंधित फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी दिली आहे. बनावट नोटा चलनात आणण्याच्या स्थितीत बाळगल्याप्रकरणी मेहबूब उर्फ अब्दुल रशीद बागवान वय 35, शहनवाज अब्दुल वाहब शेख वय 31, साहिर अजीज सालार वय 33 सर्वजण राहणार सोलापूर या सर्व आरोपींची गुन्हा सिद्ध न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश RN पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी,
5 ऑक्टोबर 2015 रोजी पोलिसांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन मुळेगाव येथून मोटरसायकलवरून सोलापूरकडे जात आहे. त्यावरून पोलिसांनी हॉटेल रसिक येथे सापळा लावला होता. साधारण रात्री 11:45 सुमारास पोलिसांना मुळेगाववरून एक मोटरसायकल येताना दिसली. ती त्यांनी थांबवली. त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मेहबूब बागवान असे सांगितले. त्यावर त्याची झडती घेतली असता खिशातून 1000 रुपयांच्या 40 नोटा त्याला मिळून आल्या. या नोटा शाहनवाज शेख याने त्यास दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस तपासादरम्यान त्या नोटा तपासणीसाठी नाशिकला पाठवले असता नोटा बनावट असल्याचा अहवाल आला. वरील आरोपींनी संगनमत करून बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने बाळगण्याच्या स्थितीत मिळून आल्याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सैफन चांदसाब जमादार यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यात पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. दरम्यान खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात बनावट नोटा या आरोपीच्या ताब्यातून जप्त झाल्या असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाकडून सिद्ध झाला नाही. त्यामुळे आरोपींनी बनावट नोटा या चलनात आणल्याप्रकरणी बाळगल्या असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट SS कॅतम यांनी काम पाहिले. माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील दामाजी जाधव यांच्या शेतातील ऊस तोडून घेऊन जाणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील दामाजी जाधव यांचे 4 एकर शेती असून त्याच्यामध्ये 270 बाय 2 या क्षेत्रातून सुमारे 1.5 एकर ऊस आहे. वर्षभर पिकाची जोपासना करून कारखान्याला ऊस पाठवण्याच्या विचारात असताना अचानकपणे शेजारील जगताप शेतकऱ्यांनी शेतातून ऊस तोडून जाधव कुटुंबियांवर दहशत पसरवून ऊस घेऊन गेले आहेत. या संदर्भात पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून दामाजी जाधव या गरीब शेतकऱ्यावर अन्याय झाला असून त्या संदर्भात तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी शेतकरी दामाजी जाधव, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती दिली. माढा तालुक्याचे पिंपळनेरच्या शेजारी म्हैसगाव हे आमचे जाधव शेतकरी, त्यांची 4-4.5 एकर जमीन आहे, बाग आहे. त्या बागात जमिनीवरून शेजारचे जगताप नावाच्या माणसाने तहसीलदार, सर्कल आणि तलाठी यांनी संगनमत करून पोलीस बंदोबस्त देऊन त्यांच्या शेतातून ट्रॅक्टर लावून ऊस घेऊन गेले. आज तागायत हा शेतकरी पिढ्यानं पिढी कसत आहे. यांची वडिलांची जमीन आहे आणि शेजारचे लोक हे मराठा समाजाचे असून आमच्या भटकळमुक्त लोकांवर अन्याय करून जबरदस्ती करून ऊस घेऊन गेले आणि आज कालपासून त्यांनी शेतामध्ये नेलेल्या शेतातल्या ऊसामध्ये ट्रॅक्टर घालू लागलेत आणि जवळपासून तिथून रस्ता करू लागलेत शेताला जाण्या येण्यासाठी. काय कारण नसताना ह्या राज्यात एवढा अन्याय, एवढा अत्याचार भटकळमुक्तावर, हे अन्याय आम्ही भटकळमुक्त सहन करणार नाही. जर त्यांचा कारवाई त्यांच्यावर नाही केली तर आम्ही भटकळमुक्ताच्या वतीनं जिल्ह्यातून कलेक्टर साहेबांना आज आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांना आम्हाला न्याय दे. आता ऊस तोडून नेला बावन्न हार नेलाय. कोण नेले? शहाजी जगताप, जगताप, किरण शहाजी जगताप, प्रीती जजर. कशामुळे नेले? तुमच्या शेतामधनं कसं काय घेऊन गेले? आमचाच आहे म्हणून दम देतो. पण 270 मधला नेला असून त्याचं 271 पलीकडे राहिलं. आता तुम्ही कलेक्टरला भेटले, काय मागणी आहे तुमचं? आमची मागणी काय, त्यांची चांगली शिक्षा करावी आणि आमचं नुकसान भरपाई देणे. तारी फोडले, ऊस न्याला. या प्रसंगी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे पदाधिकारी आणि दामाजी जाधव यांचे कुटुंबीय उपस्थित होते. मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील महादेव कोळी जातीच्या दाखल्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असून या संदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या दाखल्याबाबत प्रांताधिकारी गुरव यांनी नियमबाह्य व कालबाह्य झालेल्या परिपत्रकाचा संदर्भ घालून महादेव कोळी या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र नाकारले आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शासन निर्णयाचे परिपत्रक रद्द असतानाही प्रांताधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे कोळी समाजावर अन्याय होत असून तत्काळ याची चौकशी करून दाखले मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र कोळी संघाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती सुधाकर सुसलादी यांनी दिली. उपविभागीय अधिकारी प्रांत श्री गुरव साहेब आणि मोहोळचे उपविभागीय अधिकारी श्री अजिंक्य गोडगे साहेब यांच्याकडे ज्यावेळी मी महादेव कोळीचे प्रमाणपत्राची मागणी करतो त्यावेळी त्यांनी नियमबाह्य झालेले कालबाह्य झालेले नियमावली लावून आमच्या सर्व उमेदवारांचे त्यांनी जातीचे दाखले नाकारतात. 1956चं छेत्रीबंधन उठला असला तरी 56चं छेत्रीबंधन अट घालून ते नाकारतात आणि त्याशिवाय 2012ची नियमावली जे आपल्या अनुसूचित जमातीसाठी लागू नाही अशा लागू नसलेली नियमावली पत्र नमूद करून त्यांनी आमचे सर्व दावे नाकारलेले आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील जनतेला न्याय देऊन भारत देश विकसनशील केल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिद्धाराम हेले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले की 1 रुपयामध्ये पीक विमा, जलजीवनची कामे, रस्ते, आरोग्य, पाणी, वीज आदी योजना चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत. मागील 75 वर्षात या योजना आपल्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत, परंतु आता या योजनेचा पुरेपूर लाभ जनतेला होत असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले. दरम्यान या कार्यक्रमात 376 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच विविध योजनेच्या माध्यमातून 890 जणांना लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री मातृत्व योजना, आयुष्मान कार्ड वाटप, महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ आधार कार्ड अपडेट, संजय गांधी निराधार कार्ड वाटप, तहसीलदार उत्पन्न दाखले, पीएम किसान मनोरमा जॉब कार्ड, नवीन आयुष्मान कार्ड नोंदणी, 7/12 वाटप, बेबी किट योजनेचा लाभ यावेळी घेण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे, अण्णाराव बाराचारी, शिरीष पाटील, सुधीर माळशेट्टी, मधुकर हिवरे, रामचंद्र होनराव, इरेशा अंबारे, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, महेश पाटील, विश्रांत गायकवाड, राजश्री वेणेगुरे, इंदुमती माताटे, सरपंच सरोजा आभारे, वैशाली पाटील, सोमनाथ देशमाने, राजकुमार काकडे, नेताजी खंडाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार शिवराज माळशेट्टी यांनी मानले. जिल्हा परिषदेच्या नावलौकिक आणि विकासाबाबत पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सकारात्मक पद्धतीने लेखन करून नाव वाढवावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी केले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संदीप कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी जिल्हा परिषदेच्या नावलौकिक आणि विकास कामांबाबत सकारात्मक पद्धतीने पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवण्याचे आवाहन याप्रसंगी बोलताना केले. 2 दिवसानंतर आपण साजरा करतोय. मी UPSCचा अभ्यास करत असताना वेळोवेळी वाचायची आणि सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही जो वाचायचो तो मीडिया आणि मीडियाने केलेला प्रहार म्हणजे तेव्हाच्या ब्रिटिशकालीन यंत्रणेवरती, आणि त्यामुळेच पहिलं दैनिक मराठीचं जे आलं होतं ते दर्पण म्हणून आलं होतं. आता काळात आपण गेलो, भूतकाळात जेव्हा आपण वाचतो जसं की सगळ्यांनीच खूप छान प्रकारे सगळ्यांनी विचार मांडलेले आहेत, तेव्हा दर्पण त्यावेळेची गरज होती की सोसायटी पुढे आपल्या पुढे आहे काय त्याला जाणून घेणं आणि त्याच्यावरती प्रहार करून त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा चेंज आणणं. आज विनोदनी पण त्याच पद्धतीनं मला मांडल्याचं दिसून येतं की आजची गरज काय, आजची गरज आपल्याला विकासाची आहे, विकास घडून आणण्याची आहे आणि तो उद्देशच आपल्या समोर आहे. म्हणजे भारताचं लोकशाहीचं 4थं स्तंभ आहे हे डेफिनेटली आहे, काम आपण प्रशासनाचं सोबतही घेऊन जातो, पण मूळ उद्देश आपल्या सगळ्यांचा एकच आहे आणि त्या गोष्टीपर्यंत कशा पद्धतीनं आपण पोहोचतो त्याचं आत्मचिंतन तुम्हीच काय आपण सगळ्यांनीच मिळून करणं फार गरजेचं आहे. म्हणजे
कुठेतरी आपण अडवणूक तर नाही करत आहे ना, कुठेतरी आपण कोऑर्डिनेशन तरी कमी करतोय नाही ना, कोणत्या विषयाला आपण वेगळंच रूप तर देत नाही आहो ना, कोणत्या विषयाला जे पुढे यायला पाहिजे ते मागे तर राहत नाही आहेत ना. म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचं तुम्हीच नाही तर आम्हीही केलेलं विश्लेषण मला वाटते कधीही चांगलं राहील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि काही गोष्टींमध्ये तर सोलापूरला नक्कीच पुढच्या मी जोपर्यंत आहे माझं 100% मी देत राहील. तुम्ही पण माझ्यापर्यंत पोहोचताय मला माहिती आहे. मला जेव्हा कधी वाटते यू आर ऑलवेज फ्री टू वॉक इन माय कॅबिन अँड टेल मी एनिथिंग. तुम्हालाही माहिती आहे मी कधीही तुमच्या प्रत्येक मेसेजचा कॉलचा रिप्लाय जितका होऊ शकते तितका प्रयत्न करते देण्याचा. पण असंच आहे की काय ना एक कुठेतरी साधना असते किंवा एक संकल्पना असते ते विजनमधून तयार झाली पाहिजे. विजन नसलं ना की आपल्यासमोर मग आपण अडखळत जातो आणि मग भरकटतो पण आणि कुठेतरी विसरतो पण. तसं नाही झालं पाहिजे. जसं मी माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगते, माझ्या HODना सांगते, सगळ्या आमच्या मीटिंगमध्ये आम्ही डिस्कस करत असतो, तेच मी आज तुम्हालाही सांगते की तुमचा विचार तुम्ही त्या पद्धतीचा तुम्ही मांडावा की मॅडम आम्हाला पुढच्या एका वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा दिवस साजरा करू तेव्हा आम्ही हा विचार मांडला होता आणि तो आज खरा होता आणि आम्हाला दिसत आहे. म्हणजे कसं आम्हालाही दिशा येईल ना तुमच्यासोबतची आणि तुम्हालाही त्याची संकल्पना तुम्हालाही मांडता येईल. म्हणजे आपल्या दोघांनाही ती येईल. म्हणजे कुठेतरी तसं झालं पाहिजे. नाहीतर आपण सगळे एकसारखे जातोय आणि माहिती नाही जे सापडलं ते घेतोय, तसं नाही झालं पाहिजे. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार दिन आहे, बाळशास्त्री जांभेकर यांचं आपण स्मरण करतो. ॲक्च्युली दर्पण सारखं त्यांनी वृत्तपत्र त्या काळात चालू केलं आणि आपणही आज तेच काम करत आहात. तुम्ही प्रशासनाचा एक चांगला चेहरा सर्वांसमोर आणण्याचं काम करता आणि तुम्ही प्रशासनाला सर्वांचंच खूप सहकार्य आहे ॲडिशनल सर म्हटल्याप्रमाणे. आणि माझं आता जवळपास जिल्हा परिषदेत मी BDO म्हणून काम केलं, त्यानंतर मी पाणी पुरवठ्याला डेप्टी CO म्हणून काम केलं. सर्वांचंच खूप चांगलं सहकार्य मिळालं. इथून पुढे आम्हाला तुमची तशीच साथ राहू द्या. सर्वांना प्रशासनातर्फे मी आपले आभार व्यक्त करते आणि आपण एकमेकांचे म्हणजे काय म्हणतात हँड इन हँड काम करतोय, आपण हातात हात धरून करतोय. आणि जेव्हा तुमचं आणि आमचं एकमेकांना चांगलं सहकार्य असेल तेव्हाच एक चांगलं दर्पण आपण लोकांसमोर सामान्य जनतेसमोर नेऊ शकतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पत्रकार दिनाच्या. धन्यवाद. ज्या व्यक्तीमुळे पत्रकार दिन चालू झाला ती व्यक्ती फार मोठी व्यक्ती होती, कारण त्या व्यक्तीचे विद्यार्थीच दादाभाई नवरोजी होते. दादाभाई नवरोजींना आपले पितामह म्हणतात, पण ते पितामहांचे पितामह होते. त्यांचं वर्तमानपत्र म्हणजे दैनिक नव्हतं, ते पाक्षिक होतं आणि त्या पाक्षिकाचे 2 भाग होते. एका भागात मराठी असायचं आणि एका भागात महाजन लेखन करायचे आणि ते इंग्रजीत लेखन करायचे. त्यामुळे आपण या जयंतीच्या दिवशी किंवा पत्रकार दिनाच्या दिवशी या थोर व्यक्तींचं आपण काहीतरी चरित्र वाचावं असं मला वाटतंय. पण जास्त खोलात न शिरता खरं तर त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या, पण जास्त खोलात शिरत नाही. कारण आज तुम्ही सगळे जमले आहात माझे मित्र पत्रकार. आज तुम्ही सगळे जमले आहात माझे मित्र पत्रकार. तुमचे काम आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जनतेचे हुंकार. करा तुम्ही आमच्या घाण कामावर प्रहार, करा तुम्ही आमच्या चुकीच्या कामावर प्रहार. आणि आज जिल्हा परिषदेकडून मी मानतो तुमच्या सगळ्यांचे आभार. परिषदच्या वतीने स्वागत करतो. 6 जानेवारीचा जो पत्रकार दिनाचा कार्यक्रम आहे तो आपण आज ठेवला होता सुट्टी असल्यामुळे. सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गेले 1 वर्ष झाले मला आता इथं जॉईन होऊन आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं म्हणजे काही फीडबॅक पण मिळाले, त्याच्यातून काही चांगलंही करता आलं. तर चांगलं सहकार्य तुमचं आतापर्यंत राहिले, तसंच सहकार्य यावं इथून पुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा तुम्हाला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. दरम्यान पत्रकारांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार बळीराम सर्वगोड, शरीफ सय्यद, विनोद कामतकर, आप्पासाहेब पाटील, अमोल साळुंखे, प्रशांत कटारे, राजकुमार सारोळे, रविकांत बगले, मनोज कुमार भालेराव, गौतम गायकवाड, संदीप येरवडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले तर आभार स्वीय सहाय्यक सुधाकर माने यांनी मानले.
जिंतुरात बानुगडे पाटील यांचे व्याख्यान तर स्नेहल पुराणिक यांच्या कौटुंबिक नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान तर शुक्रवार 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता स्नेहल पुराणिक निर्मित कौटुंबिक विनोदी नाटकाचे जुनी मुन्सफी मध्ये आयोजित करण्यात आले आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी रोजी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे अंगावर शहारे आणणारे चला आयुष्यावर बोलू काही या विषयावरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमणकर, उद्योजक ब्रिजगोपाल तोष्णीवाल, ज्येष्ठ विधिज्ञ मनोज सारडा, प्राध्यापक श्रीधर भोंबे उपस्थित राहणार आहेत. तर शुक्रवार 12 जानेवारी रोजी माजी आमदार विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहल पुराणिक निर्मित गंमत असते नात्याची हे विनोदी नाटक होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश दरगड उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे. तेरमधील वारसा स्थळे प्रेरणा देतात असे प्रतिपादन डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर हे एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे गाव आहे. तेर येथील बौद्ध वारसा हा प्रेरणा देतो. येथे येऊन सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे उद्गार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी बौद्ध स्तूपला भेट दिल्यानंतर काढले. त्यांनी तेर येथील बौद्ध स्तूप, कैलासवासी रामलिंग अप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालय, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन देवालय त्रिविक्रम मंदिराची पाहणी करून माहिती जाणून घेतली. बौद्ध स्तूप, चैत्यगृह येथे सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर बोलताना म्हणाले की हा बौद्ध वारसा आपणास प्रेरणा देतो. येथून प्रेरणा घेऊन गावागावात बुद्ध विहार निर्माण करून ज्ञानाचे केंद्र तयार करण्याची ऊर्जा येथून घेऊन गेली पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक बौद्ध बांधवांनी येथे भेट देऊन प्रेरणा घेतली पाहिजे असे डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत नायब तहसीलदार PM सोनटक्के, ननवरे, नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, सुमेध वाघमारे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 22 जानेवारीला अणदूरमध्ये 51,000 दिवे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तिकडे अयोध्येत राम जन्मभूमीत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना 22 जानेवारी रोजी अणदूरमधील सर्व मंदिरात 51,000 दिवे लावण्याचा संकल्प रामभक्तांनी केला असून त्या दिवशी अणदूरमध्ये भव्य दीपोत्सव व इतर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रामोत्सव समितीच्या सदस्यांनी दिली आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून अणदूरमध्ये छोटे मोठे मिळून सर्व जाती धर्माचे मिळून 41 मठ मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरात दिवे लावले जाणार आहेत. या दीपोत्सवाचे उद्घाटन दलित समाजातील गरीब 5 व्यक्तींच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी ओम ज्वेलर्सच्या वतीने 25,000 दिवे देण्यात येणार आहेत. तर इतर अनेक दानशूर व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत संपूर्ण अणदूर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असून ग्रामस्थांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन रामोत्सव समितीचे सदस्य किशोर पुजारी, भागवत स्वामी, पप्पू नाटेकर, संजय काळे यांनी दिले आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग पोहोचली शिगेला. दर्गो पाटलांसह विविध मानकऱ्यांच्या घरी उजळले दिवे, तर मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा झाली सज्ज. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव सोलापूर विभागाच्या दौऱ्यावर. सोलापूर रेल्वे विभागातील विविध विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तळागाळातील जनतेला न्याय देऊन भारत देश विकसनशील केला. जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे प्रतिपादन. आणि सोलापूर शहर पोलिसांनी केली दमदार कामगिरी. सुमारे 69 लाखांचा मुद्देमाल केला फिर्यादीस परत. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.